नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. मोहोळ तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडत असताना प्रामुख्याने मोहोळ तालुक्यातील मतदारसंघामध्ये एकच विषय चर्चेचा ठरत आहे, ते म्हणजे अगदी गावखेड्यांपर्यंत हा नेता त्या ठिकाणी पोहोचून अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेले किंवा कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रात व अन्य कोणत्याही परिस्थितीत अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती मिळताच त्याच क्षणी प्रामुख्याने लक्ष देत त्या कुटुंबातील व्यक्तीला लागेल ती मदत करत अडचणीत असलेल्या कुटुंब किंवा सदस्यांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मोहोळ तालुक्याचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते राजू खरे यांच्या माध्यमातून वारंवार दिसून येत आहे. याचाच एक पुनःप्रत्यय म्हणजे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील नेपतगाव असलेल्या या गावांमध्ये एक गरीब कुटुंबातील एक तरुण युवक आपल्या डोक्यावर असलेल्या कर्जापायी व होणाऱ्या त्रासामुळे आपल्या शेतात जाऊन फाशी घेत आत्महत्या केली. सदर ही बाब उद्योजक राजू खरे यांना समजताच तत्काळ त्यांनी कुटुंबाची भेट घेत सांत्वन करत व आत्महत्या केलेल्या युवकांची समोर 2 लहान मुलं दिसताच त्यांच्या भवितव्यासाठी खरे यांनी तत्काळ रोख 50,000 रुपयांची मदत केली. तालुक्यात मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी देत मतदारसंघातील जनतेसाठी जणू काही संकटमोचकच बनले असल्याचे नागरिकांमधून चर्चा होताना दिसून येत आहे. उत्तम कदम, राहुल मुलगा होता. पुन्हा ह्याच कर्जापायात मला काय कळू दिलं नाही, त्यांना सांगितलं नाही. असं आम्ही गावाला गेल्यानंतर त्यांनी मागं पास घेतलं. असं कशानं त्याच्या जीवालाच ठावा आम्हाला काय, मला तर काय सांगितलं नाही. एक आहे ती गाडीवर जातंय आणि त्यांना त्याचं ते शेती बघत होतं, ते मागलं सगळं बघत होतं. त्या मुलाला मुलं किती? 2 मुलगी मुलगा. मुलगी 7वीला आहे, मुलगा 4थीला आहे. कधी घडली घटना? 20 तारखेला. 20 तारखेला. कुठे घेतली आत्महत्या केली? शेतात. ही काय परिस्थिती हीच आहे, असंच कामाला जाते. आता 20 तारखेपासून असे घरात झोपूनच आहे. मी नेपथ्याचा तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल हेगडकर. राहुल कदम यांची आत्महत्या 20 तारखेला घडली. त्यांच्या घरच्या शेतात, या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर घडली आणि ती वार्ता आम्हाला कळता आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्यांचा पंचनामा करून त्यांचा विधी झाला. ही बातमी राजू खरे यांना कळाली. आमच्या सरपंच, नेपथगावचे सरपंच पांडुरंग पळकळे यांनी कळवली आणि तात्काळ त्याने आम्हाला फोन केला की मी संध्याकाळपर्यंत तुमच्या गावी येतो. आणि ते गावी आले आणि त्यांच्या घरच्याचं सांत्वन करून त्यांना आधार दिला. नंतर 10वा झाल्यानंतर ते परत आले आणि ती अडचण विचारून त्यांना एक 50,000चा चेक त्यांनी या ठिकाणी माझ्यासमोर सरपंचाच्या समोर दिला. ही एक खरंच गरिबीला खरे साहेबाची, म्हणून आम्ही खरे साहेबाच्या, माझं गावच संपूर्ण त्यांच्या पाठीशी राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देईन. अशोक दिगंबर कदम की राजाभाऊ खरे यांना ही जी घटना झालेली कळली राहुल कदम यांची, त्यांनी ताबडतोब संध्याकाळी 6 वाजता 4थी दिवशी आले. परत 10वा झाल्यावर आले. त्यांनी 50,000ची रोख मदत केली. म्हणजे असे आपले पांडुरंग पळकळे यांनी त्यांना निरोप दिले आलेत. त्यांनी लवकरच मदत करून, असा म्हणजे नेताच नाही कुठे की बाबा आपल्या जिल्ह्यात सुद्धा नेता नाही की बाबा गोरगरिबाला मदत करणारा राजाभाऊ खरेच एवढा आहे. म्हणजे 22 आमदार आपले मोहोळचे आहेत. मी रणजित युवराज कदम. माझा सक्का चुलत भाऊ यांनी आत्महत्या केली. आमच्या गावचे पांडुरंग पळकळे सरपंच साहेब यांना समजतात ते आले आणि त्यांनी बोलता बोलता त्यांची राजाभाऊ खरे यांचा संवाद झाल्यानंतर त्यांनी राजाभाऊ खरे आमच्या इथं आले, सांत्वन करून भेट देऊन गेले. 10व्या-11व्या दिवशी येऊन त्यांनी आर्थिक मदत रोख 50,000 रुपये देऊन मदत आमच्या कुटुंबाला केली. त्यांनी राहुल कदम यांचे निधन झाल्यानंतर राजाभाऊला घेऊन आलो. इथं कळल्यानंतर 10व्या दिवशी आलो नाही, आम्ही 11व्या दिवशी आलतो. आल्यानंतर त्यांना 50,000 रुपयाची त्यांच्या मुलांना मदत केली. असा नेता आपल्या तालुक्यात नव्हतं तर जिल्ह्यातसुद्धा नेता असा नाही. शिवसेनेचा भावी आमदार आहे ती राजू खरे. आबा हरिबा कदम माझा पुतण्या, तो रोज असं छटायला जाऊन इकडे तिकडे जगत होता.
जगतापंत करता करता कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी झाल्याचा त्यानं आत्महत्या केली. करता करता त्यांनी मग खरेसाहेबालाही कळलं पांडू प्रकाळ्याकडून आणि त्याच्यानंतर ते खरेसाहेब इथं 11व्या दिवशी आले आणि आम्हाला आर्थिक मदत 50,000 त्यांनी केली.